नागपूरमध्ये काँग्रेसची सद्भावना शांती यात्रा, सामाजिक सलोख्यासाठी सद्भावना मार्च, काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी सहभागी, पोलिसांना पूर्ण सहकार्य, मार्ग बदलल्याची वडेट्टीवारांची माहिती। रायगडमध्ये रवींद्र चव्हाण यांची मोठी खेळी, माजी आमदार पंडित पाटील, आस्वाद पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार, शेकापच्या जयंत पाटलांना मोठा धक्का। ईडीची सहारा समूहावर मोठी कारवाई, लोणावळ्यामधील आंबे व्हॅलीची 707 एकर जागा जप्त, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीची कारवाई। पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांना आयुक्तांचा दणका, 2 पगारवाढ थांबवली, सेवा पुस्तकावरही चेरा, बेकायदेशीर गाळा वाटप, कर वसुली प्रकरणामध्ये जगतापांना दणका। एमपीएससी परीक्षार्थी आज एमपीएससी आयोगाची भेट घेणार, विद्यार्थ्यांकडून 25 एप्रिलची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी। मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मोठा खर्च, 6 वर्षात 1294 कोटींच्या निधीचा वापर, महापालिकेकडून खर्च करूनही रस्ते खड्ड्यामध्येच। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी एका राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल, माजी नगराध्यक्ष संतोष कदम यांच्यावर गुन्हा दाखल। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपींची संख्या 36 वर।